कारण आज ही फक्त कव्हर घातलेली पुस्तकं नाही आहेत, तर इतके वर्ष लेखकाने घेतलेले कष्ट आणि हाच तो क्षण ज्यासाठी केला होता अट्टहास, असं काहीच आजचं हे प्रकाशनाचं काम. हा सोहळा आनंदाचा, मांगल्याचा, इतके वर्षापासून घेतलेले ध्यास, कष्ट आणि लेखकाच्या व्यासंगाचा, कुलदेव कुलदेवी आई वडिलांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर, कलेचे आश्रयदान अशा पुण्यनगरी पुण्यामध्ये, जिथे छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून नगरीचं सोनं केलं, त्याच पुण्यामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. याचा आज मनापासून आनंद तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे, उत्साहामुळे या सोहळ्यात एक नवचैतन्य निर्माण झालं आहे. धन्यवाद मंडळी, मनापासून आभार. लेखक श्री प्रशांतजी पवार यांना प्रेरणा देणारे त्यांचे आई वडील कैलासवासी अनंतराव पवार आणि आई कैलासवासी विजया पवार यांच्या आशीर्वादातून प्रेरणा घेऊन लिहिलेले हे पुस्तक आई वडिलांच्या स्मृतीस सादर समर्पित करताना मात्र त्या दोघांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकाचे प्रकाशक ओशन वेल्स पब्लिकेशन पुणे, निर्मिती सहाय्य पराग पोद्दार, सुधीर साबळे, शब्दसारथी पुणे, मांडणी सजावट प्रभाकर भोसले, मुखप्रश्न प्रेरणा पवार. या पुस्तकास आशीर्वचन लाभलेले आहे डॉक्टर श्री संप्रसाद विनोद यांचे. प्रस्तावना लिहिली आहे माननीय श्री सदानंदजी दातेसर यांनी, अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर पुणे यांनी. 2 शब्द मोलाचे लाभले आहेत डॉक्टर श्री विद्याधर बापट यांचे. आई, कर्म, समजूतदारपणा, छंद, गरज, प्रभाव अशा अनेक विविध विषयांवरील लेख सुंदर मांडणीसह हे पुस्तक साहित्य रसिकांसाठी एक सुंदर भेट आहे. या पुस्तकास वाचकांचे आश्रयदान मिळो, या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्यांसह आणखी काही पुस्तकं लिहून लेखकाचे नाव सुद्धा समृद्ध हो, या पुन्हा एकदा शुभेच्छा. प्रकाशनाचा हा सोहळा सगळ्यांच्या मनामनात अभिमानाची रुंजी घालतो आहे. आनंदाने डोळ्यांच्या कडा मात्र लेखकाच्या ओलावत आहे. कुटुंबियांचा ऊर अभिमानाने भरत आहे. पुढेही असेच अनेक सोहळे साकारण्यासाठी लेखकाच्या मनाला प्रेरणा आणि लेखकाच्या लेखणीला ठाम विश्वास देत आहे. तर प्रकाशनाचा सोहळा तर संपन्न झाला आहे. आपण आता लेखकाचं मनोगत ऐकूया. मी लेखक श्री प्रशांतजी पवार यांना विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत मांडावं.